आज आम्ही गेलो होतो आमच्या कंपनीच्या क्रिकेट टुर्नामेंट्स बघायला, TPL टोलाराम प्रीमियर लीग. सो तिकडे जाताना आम्ही आज आंटीलाही जवळ बरोबर घेतलं होतं, कारण शिवांश खूप त्रास देतो, मला एकटीला दोघं हँडल करायला जमत. खूप दिवसातनं दोघंही एकत्र बाहेर आल्यामुळे, आणि शिवांशला बाहेर बघायला खूप आवडतं, छान मजा येत होती. सो तो तिकडेच चाललं होतं. आम्ही त्याला खूप फोर्स करत होतो की पुढे बघ पुढे बघ, पण नाही, त्याला बाहेरच बघायचं होतं. आणि प्रियांशचं म्हण होतं की पुढे बघ, प्रियांशला पुढे बसायचं होतं, पण इकडे अलाउड नसल्यामुळे लहान मुलांना आम्ही त्याला बसू दिलं नाही. सो थोडीशी चिडचिड केली त्याने, नंतर झालं सगळं नॉर्मल. हे इकडचे रस्ते थोडे फ्री झाले होते, मग काय, मुलं पण मस्त खुश होती आणि मी पण. आणि ॲक्च्युली प्रवास आम्हाला 1-1.5 तासाचा असतो, आणि त्याच्याबरोबर आंटीची मस्ती चालूच होती. सो त्याच्यात जाता जाता शिवांशला थोडी भूक लागली, मुलं कॅप वगैरे सगळं तयार होतं. सो शिवांशला खाऊ घातलं गाडीमध्येच थोडंसं. गाडीत शिवांश पण झोपला होता, आणि मग 5 ते 10 मिनिटात पण आम्ही पोहोचणार होतो. आणि प्रियांशला तर बघायचं होतं बाहेरचं पाणी. सो आम्ही पोहोचलो तिथे. आमच्या कंपनीचं मार्केटिंगचे थोडे सेट स्टॉल लागले होते, ते बघितले. मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे मी काही घेतलं नाही. पुढे जाऊन आतमध्ये काय मजाच करायची होती आम्हाला माहिती. असं आम्ही छोट्याशा गाडीत बसलं, आणि मी पण बसल्याला खूप लहानपणाची आठवण झाली. छान वाटत होतं मुलांबरोबर, कारण शिवांशला एकटं सोडता येत नव्हतं. सो आणि अलाउड पण होतं की चला तेवढीच थोडीशी मजासाठी, खेळण्यासाठी खूप काही होतं. आणि हे आहे स्टेडियम, खूप छान आणि मोठं स्टेडियम आहे. आणि आज प्रकाशची मॅच नव्हती, म्हणून मग तो पण होता आमच्याबरोबर. आणि आज थोडंसं फिरायला मिळणार होतं, म्हणून मग आम्ही आज आलो. रोज मला जमत नाही, कारण आम्ही खूप लांब राहतो VI पासून. 1 ते 1.5 तासाचे. बघता बघता संध्याकाळचे 7-8 वाजले. आम्ही पूर्ण दिवसाची मजा केली इथे, छान जेवण वगैरे केलं. शिवांशलाही खूप छान वाटत होतं, कारण मोकळं वातावरण मिळालं होतं. सो रात्री 7-8 वाजता आम्ही निघालो तिथून. मग रात्री मस्त सेम ब्रिजवरून रात्री लाईटिंग लागल्या होत्या, छान वाटत होतं. सो थोडीशी आमची लॅगोसची टूर होती ही छोटीशी. कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आमची मुलांनाही खूप एन्जॉय केला, आणि तुम्हालाही बघायला आवडलंच असेल. थँक्यू.